कसं मास्तर म्हणेन तसं तुला जॉमेट्री अवघड जाते का? जॉमेट्री म्हणजे भूमिती. भूमितीचा अर्थ काय होतो माहिती तुला? भूमीवर मी आणि ती सैराट झालं जी. एवढी सोपी भूमिती आहे तू म्हणतो अवघड आहे. चल एक भूमितीचं बघ, सर्कलचं गणित पाहतो, एकदम सिंपल आहे. आर्क आणि अँगलचं. आर्क आणि अँगलचं बघ काय दिलेलं आहे आपल्याला? DF अँगल आर्क दिलेला किती रे? 200. किती दिलेला आहे? 200. आणि AF अँगल किती दिलेला आहे? 70 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 70 दिलेला आहे. थोडं इंग्लिश सेमी इंग्लिश वापरावं लागेल, कारण आता माहिती का अपडेट होणं गरजेचं आहे भाऊ. मराठीला काही किंमत नाही रे. महाराष्ट्रात राहतो पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला आणि मराठी माणसाला अजिबात व्हॅल्यू नाही रे भावड्या. त्याच्यामुळे थोडं इंग्लिश मध्ये पण लक्ष दे रे भावड्या. चल मग गपकन सांगतो ते पण 0 मिनिटामध्ये. चल मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? आर्क डी फाइंड करायचा आहे आणि आर्क DF फाइंड करायचा आहे. एकदम सिंपल आहे. हे बघ काय दिलेला आहे आपल्याला? अँगल EAF दिलेला आहे ना आपल्याला. अँगल काय दिलेला आहे? EAF दिलेला आहे. हा किती दिलेला आहे भाऊ? 70 दिलेला आहे. किती दिलेला आहे रे? 70 दिलेला आहे. इथं चुकलं बघ माझ्याकडून. तू कोणता अँगल आहे? EAF. कळालं का? हा अँगल 70 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 70. मग हा 70 तर तुला माहिती आहे हा अँगल कोणता आहे? तुला माहिती आहे. बघ पुन्हा एक सांगतो, याची ट्रिक सांगतो तुला. आर्क आणि अँगलचं रिलेशन काय असतं? जर अँगल असा असेल, हे बघ असा अँगल असेल हा अँगल असतो भावड्या, हा त्याचा आर्क असतो. आर्क म्हणजे कंस, अँगल म्हणजे कोन. मराठीत पण सांगतो कारण मी मराठी माणूस आहे. तुम्हाला पहिले मराठीत, कारण आपण कोणत्याही मीडियम मध्ये असलो तर विचार कोणत्या भाषेत करतो माहिती का? आपल्या मातृभाषेत करतो. म्हणून आपली भाषा पहिली येणं गरजेचं आहे, कारण आपली भाषा आली तर आपण विचार करू शकतो. विचार केला तरच लिहू शकतो, अदरवाईज लिहू शकत नाही भावड्या. चल मग जर हा अँगल 70 असेल तर हा काय असतो माहिती का? त्याच्यात दुप्पट असतो. अँगलच्या दुप्पट आर्क असतो. पण कधी हा अँगल सर्कमफरन्स वर असला तर. पण हा अँगल इथं सेंट्रल अँगल आहे. कोणता आहे? सेंट्रल. आणि सेंट्रल अँगल आणि आर्क काय असतात? इक्वल असतात. मग हा 70 हा पण किती येणार भावड्या? 70 येणार. कळालं का? मग EF किती आलं? मग लेंथ EF किंवा आर्क EF. आर्क EF किती आला भावड्या? 70 आला. किती आला रे? 70 आला. किती आला? 70 आला. आता आपल्याला काय ह्यो किती दिलेला आहे बघा? DGF 200 दिलेला आहे. आलं लक्षात? आपल्याला काय काढायचं आहे? DE काढायचं आहे. आर्क DE इज इक्वल टू काय रे? टोटल माप किती असतं सर्कलचं तुला माहिती आहे का? 360 असते. तुला सोडून सगळ्या दुनियाला माहिती आहे का नाही? पण तुला माहित नाही. सर्कलचं नेहमी माप किती असतं? 360 डिग्री असतं. किती असतं? 360 अंश. कळालं का? मग या 360 मधून काय वजा करायचं भावड्या? आर्क DGF वजा करू. कोणता रे? DGF प्लस आर्क कोणता भाऊ? EF. कळालं का? मग 360 ला 360 माइनस आर्क DGF कितना है? 200 है. कितना है? 200 है. और प्लस कितना है? अभी EF कितना है? 70 है. 70 है. चलो दोनों मिला कितना हो जाएगा? 360 माइनस 270. याची गपकन वजाबाकी केली किती येतं भाऊ? 90. आपला आवडता अँगल 90, कारण 90 टाकल्याशिवाय राईट होतं का? अजिबात नाही. म्हणून उत्तर किती आलं मग भावड्या? 90. म्हणजे तो हा आर्क डी किती आला? 90 आला. किती आला? 90 आला. कळलं का? चल मग DGF माझा ह्यो आता तू सांग, ह्यो 90 आला आणि याचं काय म्हणणं आहे? आता आर्क DF फाइंड करायचा. कोणता काढायचा रे? आर्क DEF. तू पाहिला असं आर्क DF काय झालं बघ? D प्लस EF झालेलं आहे. काय झालंय? डोकळायचा विषयच नाही, काहीच नाही डोकळायचा विषय. फक्त गणित करताना टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतलं 100% कार्यक्रम झाला म्हणजे झाला समजायचं. चल मग DF बघ. DF कसा बनलाय? D प्लस EF बघ. D प्लस EF. आता आर्क लिहित नाही, जागा कमी आहे. तू लिहायचं मात्र आर्क D लिहायचं प्लस आर्क EF लिहायचं. हा मग आर्क D किती आला? तो आपला आवडता अँगल 90 प्लस EF किती आला आपला? 70. दोघांचं मिळून किती झालं भाऊ? 160. म्हणून आर्क DEF किती आला भाऊ? 160 डिग्री. किती सोपं होतं भावड्या. हुशारी का नाही तायडे मी? मग माया लहानपणापासून म्हणायची मग भावड्याला लय हुशारी, पण भावड्याला काही घंटा येत नव्हतं. चल मग खपकन लाईक करायला विसरायचं नाही बरं का?